धाराशिव जिल्ह्यामधल्या जिल्हा परिषद शाळांमध्ये विद्यार्थी जीव मुठीत धरून शिक्षण घेत असल्याचं चित्र समोर आलंय। जिल्ह्यातील 690 शाळा या 40 वर्षांपूर्वीच्या असून जीर्ण अवस्थेमध्ये आहेत। तर अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या 137 शाळांची दुरुस्ती अद्यापही रखडली आहे। त्यामुळे विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा गंभीर प्रश्न निर्माण झालाय। लहान मुलांना धोकादायक इमारतींमध्ये शिक्षण घ्यावं लागत असल्यानं पालकांमध्येही चिंता व्यक्त होतीये। धाराशिव जिल्ह्यातील लोहारा तालुक्यामध्ये मी आता आहे। माळेगाव हे गाव आहे आणि आपण जर पाहिलं तर जिल्हा परिषदेची शाळा आपल्या समोर आपल्याला पाहायला मिळते। ह्या शाळेची दुर्दशा अशी आहे की गेल्या वर्षी ज्यावेळी ह्या धाराशिव जिल्ह्यामध्ये अतिवृष्टी झाली त्यावेळी ही शाळा जी आहे ती पूर्णपणे मोडखळीस आलेली आपल्याला पाहायला मिळते। भिंती कोसळलेल्या आहेत, पत्रे पडलेले आपल्याला पाहायला मिळते आणि तरीही विद्यार्थी जी आहेत या गावातले ते अशाच वर्गामध्ये बसून ज्ञानार्जनाचं काम त्यांच्याकडून होतंय। धाराशिव जिल्ह्यामध्ये 1086 शाळा जी आहेत त्या शाळा जवळजवळ त्या शाळेपैकी 690 शाळा 40 वर्षाच्या आधी त्याचं कन्स्ट्रक्शन झालेलं आहे। श्रीराम क्षीरसागर, TV9 मराठी, धाराशिव, लोहारा।